पण मग ते तुमचं आता जेव्हा तुम्ही सेकंड टाइम भेटले घरच्यांना, तुम्ही घरी घेऊन गेलात, त्यानंतर किती दिवसांनी लग्न झालं? त्यानंतर त्याच्या आधीची पण एक सांगा, काय त्या सगळ्या स्टोऱ्या सांगा. त्याच्या आधी कसं होतं की जेव्हा यांच्या आम्ही फर्स्ट टाइम भेटलो, त्याच्यानंतर मी हिच्या घरी वगैरे गेलो झालं. त्याच्यानंतर एक 2 आठवड्यानंतरच हिचा मला फोन आला की यांच्या भावाचं लग्न करायचं आहे. हो, माझी बहिणी पंजाबी आहे आणि तिचे घरचे जे आहेत तिला पंजाबला घेऊन चाललेले आणि माझ्या भावाचं असं बोलणं होतं की मला तिच्याशीच लग्न करायचं. मग रात्री यांनी मला फोन केला 9 वाजता की याचं लग्न करायचं म्हणून. म्हणलं ठीक आहे, चालेल, करूयात आपण, हा एक्सपिरियन्स आपण करूयात लग्न. मग हे रात्री तसेच पहाटे सकाळी तसेच निघून आले, आंघोळ न करता तसेच पुण्याला आले की नाही का. हिला पण तेव्हा हिच्या बहिणीला पण त्यांनी उचलून आणलं बाईकवरती आणि मग ते पळापळीचा सीन झाला. मग पुण्याला आणलं. मग पुण्याला मग तिथं आळंदीला जाऊन कोर्ट मॅरेज वगैरे केलं तिथे. तुम्ही केलं? हो, ह्यांचं करून दिलं. सगळे फ्रेंड्स, सगळे विटनेस. तुम्ही गेलेलात त्या लग्नाला? हो. तुम्हाला संधीच मिळाली भेटायची. मग तुम्ही काय आळंदीला जाऊन आधी त्यांचं लग्न केलं? हो, आधी त्यांचं जानेवारीमध्ये त्यांचं लग्न झालं आणि झालं ना, अर्ध जिंकलाच गड. हो, मग तिथून मग थोडंसं अजून बॉन्डिंग वाढली. बॉन्डिंग नाही, अर्धे नाही, फक्त पाऊल बाहेर राहिलं, बाकी सगळेच घरात गेला. तुमचं कसं झालं मग? मग त्याच्यानंतर ना आमच्या घरचे भेटायला आले इकडे यांच्या घरी आणि आल्यानंतर ना मग बोलणी वगैरे झाली. तर मग 25 मार्चला आम्ही लग्न वगैरे. पहिला चित्रपट कुठला बघितला दोघांनी? म्हणजे लग्नाच्या अगोदर पाहिलेला, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आणि सरप्राईज दिलेलं सकाळी 4 वाजता आलेला, टेडी बेअर आणि कॅडबरी चॉकलेट. पहाटे 4 वाजता पुण्यावर. घरातून रात्री 1:30 वाजता निघालो होतो. मम्मीला पण माहिती नव्हतं इकडे झालं. म्हणलं ऑफिस आलं, लवकर बोलवलंय. मग रात्री 1:30 वाजताची बस पकडून मग पनवेलला आलो. मग यांच्या घरी गेले डायरेक्ट? हो, सकाळी बेल वाजवली तेव्हा मी झोपेतच होती. म्हणजे बेडवरनं उठली, पप्पा बोलतात की रोहित आले. मला वाटलं की नाही, खोटं बोलतात. पाहिलं तर टेडी बेअर आणलेले आणि चॉकलेट आणलेली होती. मग टेडी बेअर घेऊन ते सकाळी आले 3:45 वाजता. हो. आणि निघाले किती वाजता मग तुम्ही? त्यावेळेस मग पूर्ण दिवस माझ्याबरोबरच होते. मग पिक्चरला गेले? 3 इडियट. कुठला बघितला? 3 इडियट. वा, दोघांनीच बघितला? नाही, आम्ही 4 जण. तेव्हा त्यांचं नवीन लग्न झालेलं होतं. तुम्ही पण गेले का? हो. वा, छान. यांचा सपोर्ट होता तुम्हाला? सपोर्ट असं नाहीये, आमचा उलट त्यांना जास्त सपोर्ट होता. म्हणजे भावाला मम्मी पप्पा तर बोलत होते की लग्न नाही करायचं, पण मी त्यांना पण मी म्हणले की नाही, करू द्या, त्याच्या जे इच्छा असेल ती करू द्या. मग त्याचं आम्ही लग्न केलं. त्यानंतर मार्चमध्ये आमचं झालं. कसा आहे हो स्वभाव वहिनी? खूप छान, जसं पाहिजे तसं. हो. आणि त्यांचा? खूप छान. आता या ठिकाणी पहिला खेळ कुठला ते बघूया. 10 संधी. या स्टँडमध्ये जाऊन तो चेंडू थांबला पाहिजे, 1 टप्पा पडून तो चेंडू जायला पाहिजे आणि 10 संधी आहेत. 3 गुण मिळाले की 1000 रुपयाचं बक्षीस. त्यानंतर प्रत्येक गुणाला 200 रुपयाचं बक्षीस. 1, 2, 3. वेळ सुरू झाली. 1, 2, 3, 1200. 1600 रुपयाचं बक्षीस वहिनींना मिळालं. अभिनंदन. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.